सांगलीच्या अष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी। तर गोंदियातही ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप। सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयामध्येच नेल्यानं आक्षेप। पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यानंतर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र रचत असल्याचं म्हणतील, फडणवीसांची टीका। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग। राज्य निवडणूक आयोगानं उद्या सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर ही बैठक होणार। गद्दारांमध्येच बाचाबाची सुरू, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला भांडूपमधल्या निवासस्थानी, दोघांमध्ये सदिच्छा भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, तर काही काळ राजकीय चर्चा झाल्याची माहिती। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा राऊतांची भेट घेणार। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुख्तारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। मतदानाच्या दिवशीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपात वाद। आमदारांच्या माध्यमातून सेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली। पुराव्यांनिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटलांची तक्रार करणार। राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक।